Here our Jenkins server is now able to, we are able to access Jenkins. This is nothing but a Jenkins dashboard, and we already gone through the manage Jenkins, right? In the manage Jenkins we discussed about what? System information, correct? And how to add a node, slave node, correct? How to install plugins, correct? बघितलं आपण एवढं. नाव यस द वन मोर थिंग अबाउट क्रेडेन्शियल्स. तुम्ही क्रेडेन्शियल इथून सुद्धा ऍड करू शकता. बघा SSH ऍक्सेस दिसतंय इथे, राईट. ग्लोबल वर क्लिक करायचं. ग्लोबल वर क्लिक केल्यानंतर ऍड क्रेडेन्शियल क्लिक करायचं. ऍड क्रेडेन्शियल क्लिक करायचं. इथे आपल्याला युजर नेम पासवर्ड ज्या पद्धतीने तुम्हाला द्यायचं असेल ID पासवर्ड तसं तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. सो जसं जसं गरज पडेल तसं आपण याचा यूज करू. ओके. सो आज काय करायचं आपल्याला, तर पाईपलाईन बद्दल लर्न करायचं. ठीक आहे. मॅक्झिमम तुम्ही आतापर्यंत जॉब कसा परफॉर्म करायचा, बेसिकली त्यामध्ये कुठले इन्फॉर्मेशन्स आपल्याला ऍड करता येईल, एक्स्ट्रा फीचर्स कोणते ऍड करता येईल ते आपण बघितलंय. तर नाव आता हे जे काही काम होत आहे हे मॅन्युअल पद्धतीने होत आहे, बट इंडस्ट्रीजमध्ये अशा पद्धतीने काम होत नाही. तुम्हाला काय करावं लागतं, तर एक चांगली कॉन्फिगरेशन फाईल लिहावं लागतं जेनकिंग्ससाठी, आणि ती फाईल आपल्याला इथे एक्झिक्यूट करावी लागते. आणि त्या फाईलमध्ये ऍक्च्युली काय आहे, ती फाईल कशावर काम करते, तर ती SDLC च्या पूर्ण स्टेजेसवर काम करते. त्यासाठी तुम्हाला SDLC च्या स्टेजेस माहिती पाहिजे. काय असतात SDLC चे स्टेजेस? प्लॅनिंग, गॅदरिंग, ते झालं. देन तुमची काय करतात, कोड तुम्ही पुल करता. कोड तुमच्याकडे अवेलेबल असल्यानंतर तुम्ही काय करणार, त्याला पॅकेज मध्ये कन्वर्ट करणार. ओके. पॅकेज मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होईल, तो पॅकेज ऍक्च्युअली काम करतोय की नाही करतोय, त्यामध्ये काही इश्यू आहेत की नाही आहे, तर त्याची टेस्टिंग केली जाईल. बरोबर. एवढ्या स्टेजेस माहिती आहे. टेस्टिंग झाल्यानंतर मग काय होईल, तो तुम्ही डिप्लॉयमेंट प्रोसेस साठी पाठवणार. क्लिअर आहे. सो टेस्टिंग पर्यंत जे काही आहे ते त्याला आपण म्हणतो कंटिन्युअस इंटिग्रेशन, आणि टेस्टिंगच्या नंतर जे काही प्रोसेस प्रोव्हाइड केली जाते त्याला काय म्हटलो आपण, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट और कंटिन्युअस डिलिव्हरी. क्लिअर आहे एवढं, राईट. सो येस, तर त्यासाठी आपल्याला एक आणखी प्लगइन ऍड करावं लागणार आहे. तो कोणता, पाईपलाईन प्लगइन. जे काही आपण फाईल लिहिणार आहोत ती कोडिंग मध्ये लिहिणार आहोत, स्क्रिप्ट मध्ये लिहिणार आहोत, CLI मोड मध्ये. तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक प्लगइन जो की ते इन्स्टॉल करायला आपल्याला, एक्झिक्यूट करायला मदत करेल. सो सी इथं पाईपलाईन API दिसतंय, बट आपल्याला सिंपल वाला पाईपलाईन पाहिजे. सो यूज येस पाईपलाईन ग्रुबी दिसतंय इथे. अदरवाइज जर तुम्हाला इथे नाही मिळालं तर पाईपलाईन सिंपल वाला यूज करू, ग्रुबी करू, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि वन मोर थिंग, आता या पाईपलाईनला व्यवस्थित आपल्याला ग्राफिकल वेने बघायचं असेल, तर इथे तुम्हाला दिसेल ग्राफ्स, स्टेज, स्टेप्स, और ग्राफ कुठे गेलं, ठीक आहे. स्टेज व्ह्यू पण आपण घेतोय, स्टेज, स्टेप्स. आणखी आहे का कुठे, मी डायरेक्टली इथे ग्राफ लिहितो. हा हे ग्राफ व्ह्यू खाली दिसतोय, ग्राफ व्ह्यू. तर हे जे प्लगइन्स आहेत या प्लगइन्स आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. हे प्लगइन्स इन्स्टॉल केल्यानंतर आपण काय करू शकतो, पाईपलाईन आपण इथे म्हणजे कॉन्फिगरेशन फाईल जी आपण लिहिणार त्याला आपण म्हणतोय पाईपलाईन. त्या कॉन्फिगरेशन फाईलला आपण इथे एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट केल्यानंतर त्याला जर ग्राफिकल वेने बघायचं असेल की कोणत्या स्टेज मध्ये काय काय ऍक्च्युअली परफॉर्म झालाय, त्यासाठी मला काय बघायचं आहे, स्टेज ग्राफ बघायचा आहे. ठीक आहे. ग्राफ आणि येस ग्राफ व्ह्यू मध्ये आपल्याला दिसेल की कोणत्या स्टेजला काय काय परफॉर्म झालेला आहे.
ओके, अदरवाईज आपल्याला त्याचा ग्राफ दिसणार नाही आणि आपल्याला प्रॉपर वेने मॉनिटर करता येणार नाही. सो सिम्पली मी हे इन्स्टॉल करतोय. तर यामध्ये ज्या काही डिपेंडन्सीज अवेलेबल आहे त्या सगळ्या डिपेंडन्सीज तो इन्स्टॉल करेल, पाईपलाईन साठी लागणाऱ्या सगळ्या डिपेंडन्सीज. आता आपण काम करणार आहोत पाईपलाईनवर, राईट ना. तो पाईपलाईन चेक करू आपण काय आहे, कशा पद्धतीने यूज केल्या जाते. जेनकिंग्स पाईपलाईन. तर पाईपलाईन स्वतःचा डॉक्युमेंटेशन यूज करायचं जेनकिंग्स वाला. यामध्ये तुम्हाला दिसेल की पाईपलाईन ऍक्च्युली काय आहे तर नथिंग बट अ कॉन्फिगरेशन फाईल. ठीक आहे. बट आता ही जी फाईल आहे ही एक स्पेसिफिक लँग्वेज मध्ये लिहिल्या जाते, ती म्हणजे ग्रुवी लँग्वेज. कोणती लँग्वेज? ग्रुवी. आता तुम्ही नाव बघितलं असेल GROOVY, राईट. तर ग्रुवी लँग्वेज ऍक्च्युली काय आहे तर ही आहे डोमेन स्पेसिफिक लँग्वेज, जी पर्टिक्युलर डोमेन रिलेटेडच काम करते. डोमेन आपण याच्या आधी टेराफॉर्म पण बघितलं. टेराफॉर्म मध्ये HCL लँग्वेज बघितली, हॅशिंग ऑफ टेराफॉर्म लँग्वेज, राईट ना. हॅशिंग ऑफ कॉन्फिगरेशन लँग्वेज HCL. सो ती सुद्धा डोमेन स्पेसिफिक आहे, ती फक्त टेराफॉर्म मध्ये यूज केली जाते, नंतर कुठेच यूज करत नाही. ग्रुवी लँग्वेज सुद्धा इथे यूज केली जाते जेनकिंग्स मध्ये पाईपलाईन्स साठी. तर पाईपलाईन ऍक्च्युली काय आहे, चॅप्टर काय बघू आपण. इथे काही आणखी दिलेलं आहे यांनी. तो पाईपलाईन अ सिंपल इज नथिंग बट अ कॅपिटल P suits plugin with support implemented and integration continuous delivery pipeline into Jenkins. आदेश आहे कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी, प्रॉपर फ्लो ने आपल्याला एकाच कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम याचं नाव असते जेनकिंग्स फाईल. काय असते? जेनकिंग्स फाईल, मोस्ट ऑफ द टाइम. सो सर्वात आधी पाईपलाईन, याच्यात पाईपलाईनची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही लर्न करू शकता. एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बट याने भरपूर सारं कंटेंट पण दिली आहे. तर पाईपलाईन ऍक्च्युली पाईपलाईन जर आपण डिस्कस करायला गेलं तर कसं काय असते, पाईपलाईनचा एक्झॅक्ट मिनिंग काय असतो की जे फर्स्ट मध्ये स्टेप आलेली आहे तीच फर्स्ट मध्ये एक्झिक्यूट होणार. जसं की आपल्याकडे अवेलेबल आहे एक सिंपलचा एक्झाम्पल जसं इथे दाखवलेला आहे, किंवा जो एक नॉर्मलचा आपला हार्डवेअर वाला पाईप है ना. आपण जर एखादी बॉल त्या पाईप मधून पास करतोय, पहिली टाकलेली बॉल तीच पहिल्यांदा बाहेर निघेल, त्यानंतरच बाकीच्या स्टेजेस बाहेर निघतील, बाकीच्या बॉल्स बाहेर निघतील, बरोबर आहे. तर हा जो वर्कफ्लो आहे तोच वर्कफ्लो इथे फॉरवर्ड केला जातो, तोच वर्कफ्लो इथे ऍक्सेप्ट केला जातो. तर सर्वात आधी काय होईल, आपल्याला डेटा पुल करायचा. पुल केल्यानंतर तो टेस्टिंगला पाठवायचा, सॉरी पॅकेज क्रिएट करायचा, आणि पॅकेज केल्यानंतर काय करायचं आहे त्याचा टेस्टिंग. तर इथे तीच प्रोसेस आहे. सर्वात आधी स्टार्ट नंतर SCM म्हणजे सोर्स कोड मॅनेजमेंट. ओके, सोर्स कोड मॅनेजमेंट काय करतो, आपल्या ब्रांच मध्ये आपण काय करणार, कोड ठेवणार, म्हणजेच गिटहब येईल इथे. त्यानंतर सोर्स कोड मॅनेजमेंट मधून तो स्टेज जाईल बिल्ड मध्ये. बिल्ड स्टेज दिसतंय ते. बिल्ड स्टेज नंतर तो कुठे जाणार, बिल्ड स्टेज मध्ये ऍक्च्युली काय होईल तर पॅकेज बिल्ड होईल, म्हणजेच आर्काइव्ह क्रिएट होणार तुमचा. आर्काइव्ह और पॅकेज तुम्ही दोन पैकी कुठलाही एक वर्ड यूज करू शकता. देन या स्टेज नंतर आणखी कोणत्या स्टेज कडे जाईल तो, टेस्टिंग स्टेज कडे. सो SDLC च्या स्टेजेस दिसते तुम्हाला इथे. ठीक आहे. तर टेस्टिंग स्टेज मध्ये काय होईल तर कोड जो काही आर्काइव्ह क्रिएट झालेला आहे, पॅकेज क्रिएट झालाय, त्याला सोनार क्यूब किंवा सेलेनियम या टूल्सचा यूज करून काय केलं जाईल, टेस्ट केलं जाईल की यामध्ये बग्स आहेत का, यामधला कोड व्यवस्थित लिहिलाय की नाही आहे, काय सिंटॅक्स एरर, हे ते ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असणार त्या सगळ्या इथे चेक होणार. देन लास्ट मध्ये स्टेज असते कोणती, डिप्लॉय स्टेज. कळलं काय होणार इथे, तर स्टेज बाय स्टेज इथे काम होणार आहे, तेच आपल्याला इथे वर्क करायचं आहे.
The pipeline is a user-defined model of CI/CD pipeline. The pipeline code define you entire build process, which typically includes stages for building an applications, testing it, and then delivering it. हाँ, तर ही या दोन लाईन्स तुम्ही तुमच्या स्वतःसाठी यूज करू शकता. कळलं? ठीक आहे. आता या पाईपलाईनला लिहिण्याच्या पण दोन वेज आहे. एक असते स्क्रिप्टेड वे आणि दुसरं असते डिक्लेरेटिव्ह. स्क्रिप्टेड वे आणि डिक्लेरेटिव्ह वे. स्क्रिप्टेड वे तर आता ओल्ड व्हर्जन झालाय. आता जो चालू आहे सध्या तो कोणता चालू आहे? डिक्लेरेटिव्ह वे चालू आहे. तर इथे बघा डिक्लेरेटिव्ह दिसतोय इथे फर्स्ट मध्ये. ओके, तर डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन आता ऍक्च्युअली आपल्याला लिहायची कशा पद्धतीने आहे ते इथे तुम्हाला दिसेल. त्यांनी सिंटॅक्स दिलेला आहे. डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन ऑलवेज स्टार्ट विथ दी पाईपलाईन वर्ड. ओके, डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन स्टार्ट विथ पाईपलाईन वर्ड. कळलं? देन त्यानंतर आणखी यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. ब्लॉक बाय ब्लॉक वर्क होईल. बघा टेराफॉर्म मध्ये पण ब्लॉक बाय ब्लॉक काम होतं ना. इथे सुद्धा एक ब्लॉक डिफाइन केला आहे आपण. कुठून? हा सोडा इथून. बघा दिसतो एक ब्लॉक कंप्लीट एका स्टेजचा एक ब्लॉक. या स्टेजेस सॉरी एजंट एनी ऍक्च्युअली काय आहे तर आपले मल्टिपल नोड्स आहेत राईट. नोड 1, नोड 2, नोड 3. तर त्या 3-4 नोड पैकी कोणत्या नोडवर आपल्याला काम करायचं आहे तर इथे आपण काय देणार? एजंट देणार. एजंट आणि देन त्या लेबल त्या नोडचा लेबल आपल्याला इथे देणार. ओके, तर त्या पर्टिक्युलर नोडवर टास्क परफॉर्म होईल. देन त्यानंतर बघा कोणता स्टेजेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मधला आपल्या स्टेजेस इथे डिफाइन करणार. पहिली स्टेज, स्टेजेस मध्ये पहिली स्टेज असेल आपली बिल्ड स्टेज. याने बिल्ड घेतली आहे आपण. पुल स्टेज घेऊ शकतो एससीएम वरून डेटा पुल करण्याची. बिल्ड स्टेज आहे. देन त्यानंतर या स्टेज मध्ये आपल्याला करायचं काय तर स्टेप्स. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला मेसेज प्रिंट करायचा आहे की इको कमांड चालवायची आहे किंवा एखादी डायरेक्टरी क्रिएट करायची आहे, त्यामध्ये डेटा मूव्ह करायचा आहे. जे काही करायचं असेल आपल्याला त्या स्टेप्स मध्ये लिहायचं. ठीक आहे. या स्टेज मध्ये जे करायचं असेल ते आपण कुठे लिहिणार? यामध्ये स्टेप्स लिहिणार. कळलं? तर या पद्धतीने आपल्याला एक स्टेज लिहायची आहे. देन सेकंड स्टेज, देन थर्ड आणि सो जे आपण तुमच्या स्टेजेस असेल त्या स्टेजेस आपल्याला इथे लिहित चालायचं आहे. कळलं? डिक्लेरेटिव्ह पाईपलाईनचा सिंटॅक्स समजला इथे कसं लिहायचं आहे. आता बघा दुसरी जी आहे ती आहे स्क्रिप्टेड पाईपलाईन. स्क्रिप्टेड पाईपलाईन काय? वन ऑर मोर नोड्स ब्लॉक डू द कोर वर्क थ्रूआउट द एंटायर पाईपलाईन. इथे आता सिंपली स्टार्ट होईल कशाने? नोडने. कशाने स्टार्ट होईल? नोडने. सी पाईपलाईन जर बघाल तुम्ही तर कशाने स्टार्ट होतं? डायरेक्टली नोड. ओके, आणि ते त्यानंतर काय दिलेलं आहे? स्टेजेस. बट इथे स्टेप्स असं यूज केलाय का वर्ड? स्टेप्स यूज केलाय का वर्ड? नाही. इथे प्रत्येक स्टेजला वेगवेगळं डिफाईन केलंय. स्टेप्स असा हा वर्ड यूज नाही केलाय. डायरेक्टली त्याचे ऍक्शन्स दिलेले आहे की करायचं काय. ओके, ठीक आहे. सो एकदम सिंपल वे आहे. दोघांनाही तुम्ही डिफरन्शिएट करा. दोघांमधला डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मी तर एक दोनच सांगितलं बट तुम्ही याला थोडंसं रीड करा आणि यातले प्रॉपर डिफरन्स काढा. कळलं? सो दिस इज नथिंग बट अ 2 टाइप्स ऑफ रायटिंग पाईपलाईन इन ग्रुवी लँग्वेज. ओके, सो ह्याच गोष्टी आहेत जे आपल्याला काय करायचं आता एक्झिक्यूट करून बघायचं आहे. जेनकिन्स मध्ये आपण ऑलरेडी आपला प्लगइन यूज केला आहे. तर ही एक जे नॉर्मलची फाईल आहे ही यूज करू आपण. आपल्या जेनकिन्स कडे यायचं आहे आपल्याला. वेअर इट इज इथे आहे. एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू आपण. नवीन जॉब क्रिएट करू. तर इथे नवीन जॉब क्रिएट करताना बघा पाईपलाईन नावाचं इथे दिसत आहे.
तर आपल्याला जेव्हा नवीन जॉब क्रिएट करायचा असेल, लेट्स कन्सिडर पाईपलाईन वाला जॉब. हा, पाईपलाईन वाला जॉब, तर इथे बघा पाईपलाईनच कन्सिडर करावं लागेल. फ्रीस्टाईल मध्ये जायचं नाही, फोल्डर्स मध्ये जायचं नाही. सो पाईपलाईन घेतलं, त्यानंतर ओके. आता पाईपलाईन रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे आपल्याला द्यायची आहे. ठीक आहे, एक नॉर्मल वे सांगतो आणि नंतर ना आपण SCM चा यूज करू. सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजेच गिट किंवा गिटहब वरून आपण काय करणार, आपली पाईपलाईन पुल करणार. सो बघा, दिस इज पाईपलाईन टास्क. ठीक आहे, हे सगळे करू शकतो आपण, पण आपण इथे काहीच केलेलं नाहीये. फ्रेश टास्क आहे, फ्रेश आपला प्रोजेक्ट आहे, तर आपल्याला इथे डिस्कार्ड ओल्ड बिल करायची गरज आहे का? नाही. हा न्यू क्रिएट करतो ना आपण, याआधी आपण कुठलाही बिल्ड केलेला नाही या स्पेसिफिक पाईपलाईन वाल्या जॉबसाठी. देन त्यानंतर बाकी आपल्याला काही करायची गरज नाही. इथे बघा दिसतंय काय, पाईपलाईन. याच्या आधी दिसलं होतं का आपल्याला? नाही. तर डिफाइन युअर पाईपलाईन युजिंग ग्रुबी डायरेक्टली और पुल इट फ्रॉम द सोर्स कंट्रोल. कळलं? सो डायरेक्टली म्हणजेच काय, तर इथे आपण डायरेक्टली पेस्ट करू शकतो आपली पाईपलाईन. दिसतंय? ओके, तर ही पाईपलाईन आपण इथे पेस्ट केली. आपल्याला थोडंसं एडिट करू. हे दिसतंय काय? तर एक काम करू, इथे आपण मेसेज टाकू, इको डबल कोड BUILD बिल्डिंग इज सक्सेस फुल. ठीक आहे, खाली आपण लिहू, इथे पण एक आपण मेसेज देऊ की आपल्याला या स्टेज मध्ये करायचं काय, स्टेप्स देतोय आपण. हा, तर इथे काय करतोय, TS टेस्टिंग इज सक्सेस फुल. आणि इथे खाली एक आणखी मेसेज देतोय, इको ती स्टेज कंप्लीट झाली आहे असं कळेल ना आपल्याला, तो मेसेज प्रिंट झाल्यावर. त्यासाठी तो मेसेज देतो, डिप्लॉयमेंट इज सक्सेसफुल. ओके, 3 स्टेजेस आहेत इथे, 3 स्टेजेस आपल्या सक्सेसफुल झाल्या. हा, आता हा जो ब्लॉक तुम्ही लिहिताय तो ब्लॉक प्रॉपरली एंड करायचा. बघा, पहिला ब्लॉक इथेच एंड होतोय, स्टेप्स वाला ब्लॉक. देन हा स्टेज वाला ब्लॉक एंड होतोय इथे. देन नंतर ना हा स्टेजेस वाला ब्लॉक एंड होतोय कुठे, इथे. आणि नंतर ना लास्ट वन द पाईपलाईन वाला ब्लॉक इथे शेवटी क्लोज होतोय. तर हे व्यवस्थित क्लोजिंग करायची. ठीक आहे, तो स्क्रिप्ट आपण डायरेक्टली टाकतोय. त्यानंतर सिम्पली सेव्ह करायचं, अप्लाय करायचं, सेव्ह करा, अप्लाय करा, कुठलंही करा, आणि डायरेक्टली याला बिल्ड करून चेक करू शकतो. सो सी बिल्डिंग स्टार्टेड, याला डायरेक्टली तुम्ही ऍक्सेस करू शकता, कन्सोल आउटपुट वर जाऊ शकता की काय होतंय. तर तो आउटपुट दाखवेल तुम्हाला. ओके, जेनकिंग्स इज रिझर्व्ड मॅचिंग रिझर्व्ड. ओके, नोड 1 वर आपण मॅचिंग लेबल करून ठेवलेलं आहे. तर नोड 1 या पाईपलाईन मध्ये आपण दिलेला नाहीये. पाईपलाईन मध्ये जर आपल्याला स्पेसिफिक नोड ऍक्सेस करायचं असेल तर कसं करायचं, पण इथे आपण एक्झिट एनी दिलेलं आहे ना, एजंट एनी, राईट, एक्झिक्यूट व्हायला पाहिजे.
पाईपलाईन ओव्हरव्ह्यू मध्ये पण जाऊ शकतो आपण. इथून तुम्हाला पाईपलाईन मध्ये ऍक्च्युली कोणत्या प्रोसेसवर काय होतं ते दिसेल, स्टार्ट टू एंड. सध्या स्टार्टच नाही झाली आहे ती. नोड 1 ला चेक करतीये नोड 1 अवेलेबल आहे का नाही आहे. आपण इन्स्टन्स चालू केलंय, नोड 1 चालू आहे ना. आयपी ॲड्रेस नोड 1 चा आपल्या जेनकिंग्स मध्ये नोड 1 ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ना आपण ऑलरेडी. याला कॉन्फिगर करू. यामध्ये नोड कसं द्यायचं, तर नोड डिफाइन नोड इन दी पाइपलाइन, जेनकिंग्स पाइपलाइन. यस, तर त्याला लेबल्स द्यायचे असतात आपल्याला. यामध्ये तर आपण यूज नाहीच केलेला आहे ना. सिस्टम्स मध्ये यूज केलेलं असणार तेव्हा ते झालं आहे मॅनेजिंग नोड्स. इन दी पाइपलाइन. येस, हा बघा सिंटॅक्स. काय द्यायचं आहे आपल्याला, लेबल द्यायचं आहे सिंपल वेने. हेच दाखवायचं होतं मला इथे. फक्त सिंपल आपल्याला तुम्हाला काय द्यायचं आहे, एजंटच्या आधी एजंटचा एका ब्लॉकमध्ये तो नोट द्यायचा आहे. सो आपण आपल्या पाईपलाईनमध्ये तेच देऊ. इथे काय करणार, ब्लॉक ओपन करणार आणि ब्लॉकमध्ये काय देणार आपण, लेबल देणार. तर एक अदरवाईज आपण काय केलंय, जेनकिंग्स आपलं परफॉर्म का होत नाहीये, नोड आपण दिलेला आहे. तर ते काय करायचं आहे ते आपण बघू. रिटर्न येतोय मी, ती बिल होणार नाही. तर आपण काय केलं होतं, येस मॅनेज जेनकिंग्स मध्ये सिस्टम्स मध्ये नोड 1 आणि त्याला रिस्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे. सो दॅट इज वाय मॅनेज जेनकिंग्स सिस्टम मध्ये और आपल्या जेनकिंग्स मध्ये आणखी ट्रबल शूट करू शकतो. नोड तो ऑनलाईन झालाय की नाही झालाय आपल्या जेनकिंग सर्व्हर मध्ये ते पण बघावं लागेल. ठीक आहे.
येस, जेव्हा आपण काम केलं तेव्हा इथे नोड वर दिलेला आहे, दिसतंय, आणि ओनली बिल्ड जॉब विथ द लेबल एक्सप्रेशन मॅचिंग. दॅट इज वाय हा आपली पाईपलाईन एक्झिक्यूट करत नाही आहे, कारण हा नोड जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत तो एक्झिक्यूट करणार नाही. तर हे बाय डिफॉल्ट प्रत्येक टास्क साठी आहे. तर इथे असं करायचं नाही. जर प्रत्येक टास्क साठी नको असेल तुम्हाला तर पाइपलाइन मध्ये लेबल कसं ऍड करायचं ते आपण बघून घेऊ. आपला डॅशबोर्ड, हा नोट्स मध्ये एकदा चेक करू तो नोड ऑनलाइन दिसतोय का. नोड तर ऑनलाइन आहे, बट आपण पाइपलाइन मध्ये नोडची इन्फॉर्मेशन दिलेली नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. सो पाइपलाइन मध्ये नोडची इन्फॉर्मेशन देऊ. आपण नोड यूज करतोय म्हणून होत आहे, ठीक आहे, अदरवाइज त्याची गरज पडणार नाही. सो कॉन्फिगर इट. कशा पद्धतीने द्यायचं ते समजलं. जर स्पेसिफिक आपण या पद्धतीने मेन्शन करून ठेवलं आहे की नोड वन मॅच करणार तर तो तिथेच करणार. एनी दिलाय तर कुठलाही असू दे, 2-3 असले तर कुठल्याही एकाला सिलेक्ट करेल स्वतःहून आणि एक्झिक्यूट करेल. नाही, स्विच म्हणून कसं करणार. नाही, कंडिशन जोपर्यंत आहे तेपर्यंत तो नोड 1 वरच ट्राय करणार, शिवाय तो परफॉर्म हो की नको हो तो मॅटर राहणार नाही. तो फक्त त्या नोड 1 वरच एक्झिक्यूट करायची कोशिश करत राहणार. लेबल जर कुठलाच नाही आहे देन ओके, तो नोड 1 वर पण करू शकतो, नोड 2 वर पण करू शकतो. जर आपण मॅचिंग एक्सप्रेशनचं काहीच नाही लिहिलेलं आहे तर काय करणार, तो कुठलाही रॅन्डमली सिलेक्ट करेल. स्पेसिफिक तर काही दिलेलं नाहीये तर रॅन्डम सिलेक्ट करेल. तो कोणताही असू शकतो, नोड 1 or नोड 2. इट्स ऑन जेनकिंग्स. ठीक आहे. सो आपण आपल्या पाइपलाइन मध्ये एडिट करून घेऊ. पाइपलाइन इथे एजंट एनी दिसत आहे, तर एजंट एनी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक ब्लॉक क्रिएट करायचा आहे. ब्लॉक क्रिएट करायचा कोणता, सो दिस वन. आणि यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, लेबल. हे एनी काढून घ्यायचं, LABEL लेबल्स. ठीक आहे. सिंटॅक्स पण चेक करा एकदा, बरोबर लिहितोय की नाही. येस, दिस वन LABEL बरोबर आहे. आणि सिंगल इन्व्हर्टेड मध्ये लेबल द्यायचं. हा एस नाही पाहिजे. सिंगल इन्व्हर्टेड मध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, नोड 1 द्यायचं. आता बरोबर आहे. अजून काही करायचं आहे का आपल्याला, नाही. हे तुम्हाला पाइपलाइन वाल्या सिंटॅक्स मध्ये पण भेटेल, फक्त ते प्रॉपर सर्च व्हायला पाहिजे. कुठे टाकलाय, कुठे असेल ते बघावं लागेल आपल्याला. एजंट इथे दिसत आहे, एजंट एनी, एजंट नन. हा एजंट नन म्हणजे कुठेच चेक करणार नाही, तो सेल्फ करेल. एजंट लोकल होस्ट टाकला तर जेनकिंग स्वतःवर एक्झिक्यूट करून चेक करेल. पॅरामीटर नन लेबल. येस, सी LABEL लेबल. यामध्ये एजंट मध्ये जर तुम्ही डॉकर घेतलं तर डॉकर इमेज एक एक्झिक्यूट होणार, डॉकर कंटेनर एक्झिक्यूट होणार. त्या कंटेनरच्या आतमध्ये तुमचा तो परफॉर्म होईल. कळलं.
इथे काय केलंय त्यांनी, डॉकरला यूज केलेला आहे. म्हणजेच काय होईल, ही इमेज डॉकर पुल करेल आणि देन त्याला त्यावर एक्झिक्यूट करेल. ठीक आहे. सो मल्टिपल वेजने आपण इथे यूज करू शकतो. तर हे तर डॉकरची इन्फॉर्मेशन आहे. दुसरा कुठला एजंट नॉर्मल वाला लिहिला नाही का त्यांनी, बघा कुबरनेटिस एजंट पण इथे यूज केलाय की एक्झिक्यूट कुठे करणार, कुबरनेटिस क्लस्टरवर करणार. दिसतंय. तर एजंट तुम्हाला करायचं काय, ऍक्च्युली पाइपलाइन तुम्हाला कुठे एक्झिक्यूट करायची आहे ते डिसाईड करण्यासाठी तुम्हाला एजंट यूज करायचं. आपल्याला सध्या बेसिक पाहिजे, एजंट नोड आणि त्याचा लेबल. बेसिक ठीक आहे. आपण जे आपण करतोय ना ते एकदा एक्झिक्यूट करून बघू. बरोबर आहे. सेव्ह. पाइपलाइनचा सिंटॅक्स बघायचा असेल तर सिम्पली याला पाइपलाइन सिंटॅक्स इथे तुम्हाला दिसेल, अदरवाइज जो आपण जॉब लिहितोय त्याच्या खाली पण दिसेल. तर बिल्ड नाव, सी पहिला बिल्ड काय आहे, पेंडिंग मध्ये आहे, पण सेकंड बिल्ड एक्झिक्यूट झाला. पहिला बिल्ड नोड 1 ला सर्च करतच राहणार, कारण त्याला जेव्हा आपण एक्झिक्यूट केलं नोड 1 होतं का, नव्हतं. तर तो एक्झिक्युशन करतच राहणार, त्याला आपण कॅन्सल केल्याशिवाय ऑप्शन नाही. सो अबॉर्ट दिस, अबॉर्ट करतोय आपण. तर पहिला अबॉर्ट झाला, दिसतंय, विजिबल आहे. ठीक आहे. सो सेकंड ह्याच्यात जर तुम्ही बघितलं कन्सोल आउटपुट, तर इथे तुम्हाला पाइपलाइनची इन्फॉर्मेशन दिसेल. त्याला नोड 1 मिळालेला आहे आणि तो वर्किंग करायला सुरुवात करतोय. सी बिल्डिंग इज सक्सेसफुल, टेस्टिंग इज सक्सेसफुल. प्रत्येक स्टेज मध्ये जाऊन त्याच्या स्टेप्स तो एक्झिक्यूट करतो अँड देन लास्ट मध्ये एंड ऑफ पाइपलाइन. ठीक आहे. पाइपलाइन कसं एक्झिक्यूट होणार ते समजलं. सो इथे तुम्ही पाइपलाइन ओव्हरव्ह्यू चेक करू शकता. ओव्हरव्ह्यू तुम्हाला इथून स्टार्ट टू एंड दिसेल की प्रत्येक स्टेज एक्झिक्यूट झालेली आहे. याला तुम्हाला जर इथून डायरेक्टली कन्सोल मध्ये जाऊ शकता. हा, याला एक क्लिक करा, याचे तुम्हाला लॉग्स मिळतील की त्या पर्टिक्युलर स्टेज मध्ये कोणते लॉग्स, म्हणजे काय एक्झिक्यूट झालेलं आहे, किती टाइम लागलेला आहे. तर हे मॅन्डेटरी टर्म्स असतात जेव्हा आपण चेक करतो एखादी पाइपलाइन की त्याला ऍक्च्युअली एक्झिक्युशन साठी टाइम किती लागतो. टेस्टिंग, डिप्लॉय, सी मेसेज प्रिंट होताना दिसतो. ओके. वन मोर थिंग, बॅकला जाऊ आपण. पाइपलाइन कन्सोल, हा तोच आहे पाइपलाइन कन्सोल वाला. ओव्हरव्ह्यू नंतर कन्सोल. ठीक आहे. स्टेप्स, तर कोणत्या स्टेप्सला प्रत्येक स्टेप इथे दिसेल काय काय झालेलं आहे. ओके. ग्राफ 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 एखादा पाइपलाइनचा जो आहे, हा स्टेजेस, सेम स्टेजेस मध्ये पण पाइपलाइन जेव्हा एक्झिक्यूट होते ना, सो जे आपण प्लगइन इन्स्टॉल केले आहे त्यापैकी एक प्लगइन आपला बहुतेक इन्स्टॉल व्हायचा राहिलाय का, तो ग्राफ वाला. सो एक काम करू, आपण आणखी प्लगइन वर जायचं आहे. प्लगइन आपण आपला इन्स्टॉल करू, चेक करू. ग्राफ
ओके, मे बी आपल्याला जेनकिन्स रिस्टार्ट करावं लागेल, त्यानंतर तो होऊ शकतो, आपल्याला दिसेल. कारण ग्राफवाला जो पाईपलाईन ग्राफवाला आहे प्लगइन आपण इन्स्टॉल ऑलरेडी करून ठेवलेला आहे. ठीक आहे. स्टेज व्ह्यू ऑलरेडी दिसतोय आपल्याला. जर मी याला इन्स्टॉल, आणखी कोणता आहे आपल्याकडे, गिट पाईपलाईन, ब्ल्यू ओशन पण टाकू शकतो आपण. ग्राफ बघायचा आहे मला. बरं, पाईपलाईन बद्दल समजलं, कशा पद्धतीने काय करायचं आहे. ठीक आहे. सो मी हे 2 इन्स्टॉल करतो. जर नसेल झाला तर आपण काय करू, जेनकिन्सला अनइन्स्टॉल रिस्टार्ट करायला टाकू आणि देन तो आपल्याला विजिबल होईल. सिंपल टर्म आहे, यामध्ये एक्स्ट्रा जास्त काही करायची गरज नाही पडणार. सो येस, आता एक टर्म झाली. आपण कशा पद्धतीने पाईपलाईन एक्झिक्यूट केली, डायरेक्टली त्या कन्सोलमध्ये आपण ऍड करतोय पाईपलाईन, बरोबर. ब्ल्यू ओशन, हा आलंय. स्टेज व्ह्यू होतं, ते कोणतं प्लगइन होतं, स्टेज व्ह्यू. ओके, जे आता आपण इन्स्टॉल केलं ना प्लगइन, ते वाला प्लगइन म्हणजे स्टेज व्ह्यू. इथे तुम्हाला दिसेल की आपल्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहे आणि कशा कशा एक्झिक्यूट झालेल्या. इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर लॉग्सवर पण जाता येईल, कधी लॉग्स व्यवस्थित दिसतात किंवा कधी थोडा टाइम लागतो त्याला. ओके, सो हे प्लगइन्स तुम्हाला माहिती पाहिजे, त्यामुळेच मी सांगतोय की कोणत्या प्लगइन यूज करायचं. सिंटॅक्स मध्ये जायचं असेल, मे बी तुम्हाला पाईपलाईनचा सिंटॅक्स लिहिताना इश्यू येत असेल, तर तुम्हाला पाईपलाईन सिंटॅक्स डायरेक्टली इथून मिळेल. ओके, सो येस, दिस इज इट. अगेन आपल्याला काय करायचं आहे, तर ही पाईपलाईन जी आहे यालाच कॉन्फिगर करू आपण. सध्याच्या कंडिशनला आपण काय केलं आहे, पाईपलाईन डायरेक्टली ऍड केली आहे. पण हीच पाईपलाईन आपण काय करणार, आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये लिहिणार, आपल्या रेपॉझिटरी मध्ये ऍड करू शकतो आणि ती रेपॉझिटरी इथे देणार. कारण काय होत आहे, जसं आता आपण डायरेक्टली दिलेली आहे, त्या पाईपलाईन मध्ये कुठेही थोडाफार जर चेंजेस आला, काही मिसप्लेस झालं, काही माहिती नाही, ही पाईपलाईन हा टास्क डिलीट केल्यानंतर डायरेक्टली उडून जाईल. बॅकअप मध्ये आहे का, नाही आहे, मग प्रॉब्लेम होईल ना. सो बेटर वे काय असतो, आपल्या रेपॉझिटरी मध्ये सेव्ह करणे. तर इन्स्टेड ऑफ युजिंग पाईपलाईन स्क्रिप्ट डायरेक्टली वी कॅन यूज और गो विथ HCM. ठीक आहे, ही स्क्रिप्ट आपण कॉपी करूया. सोर्स कोड आपला एखाद्या रेपॉझिटरी मध्ये लिहूया, एखादी रेपॉझिटरी जेनकिन्स क्रिएट करू आपण. एक रेपॉझिटरी क्रिएट करायची आहे. सो कुठे गेलं, न्यू रेपॉझिटरीज, न्यू वन. नाव देऊ आपण जेनकिन्स B4, बरोबर. पब्लिक, बाकी काही करायची गरज नाही आहे. ऍडमी ठेवतोय जेणेकरून तुम्ही तुमचा रीड बिट आउट MD माझ्यासोबत ऍक्सेस, इथे तुम्हाला फुल रिक्वेस्ट टाकते. सो जेनकिन्स B4. ओके, सो यामध्ये आपल्याला काय करायचं, ऍक्च्युली कोड टाकायचा आहे. कसं टाकायचा, सर्वात आधी काय करतो आपण, याला आपल्या सिस्टम मध्ये क्लोन करतो. सो एखाद्या लोकेशनला मी क्लोन करतो याला. लेट्स कन्सिडर वेअर हियर AWS practice. So here I am going to clone it, git bash. Git bash here, git clone आणि URL, बरोबर. पेस्ट
digit. ओके, आता झालं चालू. Something not right with the git dash. This is okay, this is not okay. Okay, बघू नंतर. So git clone आणि काय द्यायचं आपल्याला, URL द्यायचा आहे. सो दिस इज नथिंग बट अ URL ऑफ युअर repository. Paste here. Enter. So it's going to clone the repository in our local machine. repository झाली. देन या repository मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, एक फाईल लिहायची आहे. आणि त्या फाईल मध्ये काय करणार, मी सध्या इथूनच करतो. काय करणार, कॅट और नॅनो करतो. फाईलचं नाव तुम्ही काय करणार, फाईलचं नाव घ्या, तुम्हाला जेनकिंग्स फाईल लिहावं लागेल. अदरवाइज तुम्ही कुठलीही फाईल लिहिली, कसं नाव दिलं तरी चालेल. फक्त त्याचं एक्सटेन्शन काय असलं पाहिजे, .groovy. एक्सटेन्शन काय असलं पाहिजे, .groovy. पाईपलाईन कसं लिहायची ते समजली. तुम्ही औरंगाबाद लिहू शकता, त्यामध्ये काही एक्स्ट्रा मॅटर नाही आहे. फक्त क्लोजिंग व्यवस्थित करायची, ओपनिंग आणि क्लोजिंग, सिंपल. सो मी इथे लिहितो जेनकिंग्स फाईल और एल्स माय पाइपलाइन. .groovy काय असेल, ग्रूवी. ओके, एंटर. एक फाईल ओपन होत आहे तुमची आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी आता आपण पाईपलाईन यूज केली तेच पाईपलाईन सध्याच्या कंडिशनला एक बेसिक आहे ना, सो यूज करू शकतो आपण. कॉपी and here I want to paste it. Okay, so look at it. पाइपलाइन एजंट व्यवस्थित आहे, स्टेजेस आपण प्रॉपरली दिलेले आहे, स्टेप्स दिलेले आहे आणि एंडिंग पण प्रॉपर झाले. ओके, कूल. ट्राय टू सेव्ड ls, सॉरी, आपण कुठे केलं ते नॅनो फाईल क्रिएट, आपण या AWS मध्ये केलं. आपल्याला ऍक्च्युली कुठे करायचं आहे ते जेनकिंग्स मध्ये करायचं आहे. कुठे जेनकिंग्स V4 आहे आणि फाईल कोणती आहे आपली, सो MV फाईल कोणती आहे, माय पाइपलाइन ना, माय पाइपलाइन .groovy कशात टाकायची आहे, जेनकिंग्स -B4 मध्ये. ओके, एंटर. सो cd jenkins b4 एंटर. हे माझी लिनक्स मशीन आहे हा, सॉरी माझी विंडोज मशीन आहे, त्याच्यावर गिटबॅश चालवतोय मी, नाहीतर तुम्ही कन्फ्युज व्हाल. ओके, हा AWS प्रॅक्टिस माझ्या मशीन मधला फोल्डर आहे, त्याच्यात मी क्लोन केली रिपोजिटरी आणि त्यामध्ये आपली फाईल आपण आता यूज करतोय, कोणती, माय पाइपलाइन. ओके, तो सिंपली git add, git commit -m काय pipeline file added, enter. enter. Okay, git push origin
मेन. ठीक आहे. आता ही जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन कुठे आली आहे आपल्या गिटहब मध्ये, बरोबर. तर आपल्याला आता ऍक्च्युली काय करायचं आहे, ही पाईपलाईन या गिटहब मधून ऍक्सेस झाली पाहिजे, ते ऍक्सेस करायचं आपल्याला. ओके. सो सिम्पली आपल्याला फक्त याचं नाव लागेल या फाईलचं, आणि इथे काय करायचं आहे, कुठे गेलं आपलं जेनकिंग्स, इकडे आहे. सो या जेनकिंग्स मध्ये पाईपलाईन स्क्रिप्ट दिसत आहे. पाईपलाईन स्क्रिप्टच्या ऐवजी आपण SCM यूज करणार, आणि SCM मध्ये आपल्याला द्यायचं आहे की इथे आपण कोणता यूज करतोय, गिट मध्ये. आता इथे द्यायचं आहे काय, रेपोजिटरीचा URL. रेपोजिटरी आपली ही आहे, कॉपी करा URL, आणि कोणाला द्यायचं आहे, इथे द्यायचं. याला ऍक्सेस करण्यासाठी कोणता क्रेडेन्शियल लागतो का, नाही लागत, पब्लिक आहे. सो क्रेडेन्शियल द्यायची गरज नाही. त्यानंतर ब्रांच कोणती आहे, तर मेन ब्रांच आहे, बरोबर. मेन ब्रांच आहे, दिसतंय ते. here. So main branch, and now yes, इथे लिहिलं आहे प्रॉपर. आता आपल्याला एक प्रॉपर इथे द्यायचं आहे स्क्रिप्टचं नाव. आपण जेनकिंग्स फाईल लिहिलेलं आहे का, नाही. आपण आपल्या फाईलचं नाव काय लिहिलेलं आहे, पाईपलाईन माय पाईपलाईन डॉट ग्रुवी. सो हे नाव इथे द्यायचं आहे. ओके, अंडरस्टूड. काय काय केलंय आपण, ठीक आहे. सो सिम्पली आता याला आपण काय करू, सेव्ह करू आणि एक्झिक्यूट करून चेक करू. इथे मी ब्लू ओशन वाला यूज केलाय, तर यामध्ये पण तुम्ही ग्राफ चेक करू शकता. सो सिम्पली बिल्ड इट नाव. थर्ड वाला आपला बिल्ड स्टार्ट होईल. बघा इथे दाखवतोय पहिली प्रोसेस होत आहे, चेक करतोय. येस, SCM डिक्लेरेटिव्ह चेकआउट SCM. नंतर बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय. हा आपण दिलाय का करायला त्याला, आपण तर 3 स्टेजेस दिलेले आहे, पण यांनी एक स्टेज जास्तीची केली की नाही, एक स्टेज जास्त केली का, कारण त्याला पुल करायचं होतं कुठून, SCM मधून. तर सर्वात आधी त्याने गिटचं प्लगइन आहे की नाही चेक केलं. तुम्हाला इथे लॉग्स चेक करता येईल. या लॉग्स मध्ये काय झालं, तर तो काय करतोय, सर्वात आधी कट होतो काय रे, हा. तो सर्वात आधी सिलेक्शन गिट, देन त्यानंतर तो कुठे जातोय, जेनकिंग्स B4 रिपोजिटरी मध्ये जातोय, क्लोन करतोय. क्लोनिंग रिपोजिटरी. क्लोन केल्यानंतर त्यामध्ये जी फाईल आहे तो चेक करणार. कमिट चेक केलं, त्याला पाईपलाईन वाली जी फाईल आहे आपली, ती पाईपलाईन फाईल मिळाली, आणि देन त्याने ते एक्झिक्युशन सुरुवात केली. गॉट इट. आता कळलं आपली पाईपलाईन कुठे आहे, ऍक्च्युली आपल्या SCM. तर हा सिनारिओ कंपनीज मध्ये यूज होतो, तो डायरेक्ट वाला होत नाही. तर आपली पाईपलाईन नेहमी गिटहबवर किंवा गिटलॅबवरच राहणार, तिथून आपण पुल करणार. अंडरस्टूड. तो पहिली स्टेज समजली तुम्हाला इथे, ठीक आहे. तर देन सेकंड स्टेज. तर एक काम करू, आपण आपल्या पाईपलाईन मध्ये पण थोडासा चेंज करू. याला आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये ओपन करू शकतो. आता पाईपलाईन आपल्याला रेग्युलर बेसिसवर एडिट करायची आहे. सो नॅनो इथून पण करू शकतो आपण. कमांड लाईन थ्रू पण करता येईल, कारण ग्रुवीला तेवढा खास सिंटॅक्स एरर येत नाही, ठीक आहे ना. ठीक आहे, माझा व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन झाला आहे. सो लेट्स गो हिअर, ओपन फोल्डर. कोणता फोल्डर, जेनकिंग्स B4. AWS प्रॅक्टिस मध्ये आहे जेनकिंग्स B4, आणि यामध्ये एकच फाईल आहे. तो कोणती फाईल आहे, माय पाईपलाईन. आणि रीडमी क्रिएट करायचं काम कुणाचं आहे, तुमचं. पाईपलाईन. सो ही पाईपलाईन आहे.
आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये काही चेंजेस करू. सर्वात आधी आपण काय केलं, पुल करतोय ना, सॉरी पुल करण्याच्या जी बिल्डच करतोय, ठीक आहे, काय हरकत नाही. आता आपल्याला करायचं काय या पाईपलाईन मध्ये, सर्वात आधी लेट्स कन्सिडर करा तुमची अप्लिकेशन कुठेतरी गिटहबवरच स्टोर्ड आहे, दुसऱ्या रेपॉझिटरीमध्ये. तर इथे काय करणार तुम्ही, या पाईपलाईनला चेंज करणार पुल, आणि इथे जे आहे तुम्हाला तुमच्या अप्लिकेशन जिथे आहे त्या रेपॉझिटरीचा URL द्यावं लागेल. समजलं काय होणार आहे, इथे अप्लिकेशन जिथे आहे तिथे त्या रेपॉझिटरीचा URL तुम्हाला पहिल्या स्टेजमध्ये द्यावा लागेल. पण आपल्याला सिंटॅक्स माहिती आहे का कसं लिहायचं, नाही आहे. तो सिंटॅक्स माहिती करण्यासाठी इथे पाईपलाईन सिंटॅक्सवर जाऊ शकतो आपण. काय करायचं आहे, आपल्याला पुल करायचं आहे. सो इथे गिट दिसतोय, रेपॉझिटरी, माझी रेपॉझिटरी लेट्स कन्सिडर करा माझी एक अप्लिकेशन आहे कुठे, गिटहबवर. गिटहबवर माझी एखादी अप्लिकेशन मी चेक करतो. अप्लिकेशनची एक रेपॉझिटरी असेल माझ्याकडे जे मी यूज करतो. नेक्स्ट एक छोटी, हा दिस वन. आता ही वेगळी रेपॉझिटरी आहे आणि ही मला काय करायचं आहे, पुल करायची. याच्यात अप्लिकेशन आहे, सो मी सिम्पली काय करतोय, इथे माझा काय करणार, जिथे अप्लिकेशन आहे त्या रेपॉझिटरीचा, सॉरी हे काय केलं मी, हा देन बरोबर मास्टर ब्रांच आहे. सो मास्टर ब्रांच क्रेडेन्शियल द्यायची गरज आहे का, नाही, पब्लिक रेपॉझिटरी आहे. देन इन्क्लूड इन पोलिंग, हे बाकी आपल्याला करायचं काही नाही आहे. तर सिम्पली जनरेट पाईपलाईन सिंटॅक्स. सी काय करावं लागणार आहे आपल्याला, स्टेप 1 मध्ये काय लिहावं लागणार आहे, ही कमांड लिहावी लागणार आहे. तो पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये आपल्याला माहिती नव्हतं, तर आपण पाईपलाईन सिंटॅक्स जनरेट केला. इकोच्या जागे इको राहू देऊ आपण तसंच, आणि इथे आपण एक यूज करू काय, गिट, आणि माझा सोर्स कोड कुठे आहे, या रेपॉझिटरी मध्ये. कळलं, ठीक आहे. देन बिल्डिंगच्या जागेवर आपण काय करणार, इथे पुल इज सक्सेसफुल. सेकंड आपली स्टेज राहणार कोणती, कोणती स्टेज, BUILDING, बिल्डिंग स्टेज. आणि इथे टेस्टिंगच्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे, बिल्डिंग पाहिजे. वन मोर स्टेज आपल्याला ऍड करावी लागेल, ती म्हणजे टेस्टिंग स्टेज. कॉपी पेस्ट. सो टेस्टिंग स्टेज, TESTING, टेस्टिंग. इथे मी नाव देतो काय, टेस्टिंग इज कंप्लीटेड, सक्सेसफुल. क्लिअर आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे पुल होत आहे की नाही होत आहे ते चेक करू. फ्लो समजला की नाही समजला, आपण काय करतो ते समजलं की नाही समजलं, ठीक आहे ना. ओके, तो सिम्पली आता याला आपण गिट ऍड पुश कमिट करून टाकू. इझी आहे, फक्त अंडरस्टूड पटकन झालं पाहिजे. गिट ऍड, गिट कमिट, -m message application full stage added, full app stage added. ओके, असं देतोय. कमिट नेम, सो गिट पुश ओरिजिन मेन.
तर हे जे काही पाईपलाईन आहे ही पाईपलाईन आता आपल्या गिटहबवर अवेलेबल झाली आहे. सिम्पली आपण आता इथे काहीही चेंज करणार नाही. आपण इथे काहीही चेंज करणार नाही. पाईपलाईन एडिट करायला इथे काय करायची गरज आहे का? नाही. आपण पाईपलाईन आहे कुठे तो पाथ पण दिलेला आहे. आपण सिम्पली इथे बिल्ड करणार. इथे काय करणार? बिल्ड नाव. दॅट्स इट. पाईपलाईन अपडेट आहे ऑलरेडी, तर ते पूर्ण करेल तो. बघा पुल करून आला. पुल करताना काय करणार? सी, आपल्याला इथे काहीच करायची गरज पडली नाही. आपल्याला फक्त इथे बिल्ड करायची गरज आहे. पण हे बिल्ड बटन दाबायची पण गरज पडणार नाही. हे बिल्ड बटन दाबायची पण गरज पडणार नाही. काय होईल? आपण इथे जेव्हा आपण पुश करतोय गिटहब मध्ये अपडेटेड पाईपलाईन आली, लगेच बिल्ड चालू होऊन जाईल. म्हणजे पाईपलाईन ऑटोमॅटिकली स्टार्ट होऊन जाईल. त्यासाठी कन्सेप्ट यूज करतो आपण वेबहुक. कोणता कन्सेप्ट यूज करतो? वेबहुक. उद्याला बघू. ठीक आहे, कळलं का? काय करणार आहोत आता? पाईपलाईन तर आपण एक्झिक्यूट केली, पण त्यानंतर इथे बिल्ड नाव करतोय. पण हे बिल्ड नाव बटनची पण आपल्याला प्रेस करायची गरज पडणार नाही. त्यासाठी आपण काय करणार? वेबहुकचा यूज करणार. ट्रिगर फ्रॉम रिमोट लोकेशन. पाईपलाईन ट्रिगरिंग फ्रॉम रिमोट लोकेशन. सो जेव्हा जेव्हा गिटहब मध्ये कोड पुश होणार, डायरेक्टली ही पाईपलाईन एक्झिक्यूट होणार. आपल्याला याची गरज पडेल नाही. अंडरस्टूड आहे? ठीक आहे. सो येस, एक वन मोर थिंग. उद्या आपण मेवन बघणार आहोत सेकंड स्टेज मध्ये. सो मेवन इन 5 मिनिट हा एक अपाचेचा डॉक्युमेंटेशन आहे. सो तो तुम्ही रीड करून या. ओके, कळलं? हाच डॉक्युमेंट मी यूज करणार आहे. सो दॅट्स वाय मी तुम्हाला सांगतोय की यू रीड करून या. क्लिअर? काही डाऊट आहे? पाईपलाईन बद्दल समजलं? यस सर. सध्याच्या कंडिशनला जेनकिंग जवळ आहे. नोड 1 वर कधी एक्झिक्यूट होणार? डिप्लॉय स्टेज पर्यंत जोपर्यंत कंप्लीट होणार नाही तोपर्यंत नोड 1 वर जाणार नाही. म्हणजे ऍप्लिकेशन दिसणार नाही तिथे. पूर्ण प्रोसेस तर होईल, नंतर नोड 1 वर ऍप्लिकेशन दिसेल आपल्याला. ठीक आहे? इन डाऊट? पाईपलाईन कशी लिहायची ते समजली आहे. तर आपण यालाच आता समोर कंटिन्यू करणार आहोत. पहिली स्टेज तर एकदम इझी आहे. काय करतो? ऍप्लिकेशन फुल करतो. एकदम इझी आहे. आता मेवन मध्ये चान्स आहे. मेवन आपल्याला कसं यूज करायचं आहे? इथे आपल्याला मेवनच्या कमांड्स ऍड करावं लागेल. देन टेस्टिंग मध्ये आपल्याला सोनार क्यूब चेक करायचं आहे. काय करायचं आहे? सोनार क्यूब. तर सोनार क्यूब इथे ऍड कसं करणार आपण स्टेज मध्ये? त्यांची कनेक्टिव्हिटी कशी होणार जेनकिंग्सच्या या पाईपलाईन थ्रू ते बघायचं. तर मल्टिपल प्लगइन्स पण आपण ऍड करणार. हा, पुल केलेला डेटा दिसतो ना. इथे वर्कस्पेस कुठे गेलं? changes, याचं वर्कस्पेस बघू. लिनक्स मशीन मध्ये हा कंटेंट कुठे असणार ते बघू. ठीक आहे, चलो स्टॉप करते यहाँ पे.